नमस्कार, नंदाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तेच मसाले वापरून त्याच चवीच्या भाज्या खाऊन बोर होत असेल तर माझ्या अशा सोलापुरी वाटणाची भाजी करून पहा। कुठलेही वरून एक्स्ट्राचे मसाले वापरायची किंवा टाकायची गरज पडत नाही। अगदी साध्या सिंपल भाज्यासुद्धा मटणाच्या भाजीपुढे फिक्या पडतील एवढ्या चवीला जबरदस्त होतात की घरातील मंडळी वाह केल्याशिवाय राहणार नाही। तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण सोयाबीनची चमचमीत भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत। आता पावसाळा सुरू आहे, अशा कोमट आणि दमट हवामानामध्ये सोयाबीनचा थोडासा हलकासा वास यायला लागतो। जर सुटे सोयाबीन असतील तर येतो। त्यासाठी आपण काय करणार आहोत, एका पातेल्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी करायला ठेवायचं। 1 चमचा मीठ टाकून पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची। तर इथे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस मी बंद केलेला आहे। आता ह्यामध्ये सोयाबीन टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आणि वरती ताट झाकून खाली उतरवून साईडला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर इथे पहा, सोलापुरी पद्धतीचं वाटण मी करून ठेवलेलं आहे। ह्या वाटणाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता। ह्या सोलापुरी ओल्या वाटणामुळे भाज्या एवढ्या चविष्ट होतात, खूप भारी लागतात। ह्या वाटणामुळे सुके पावडर फॉर्ममधले कुठलेही मसाले टाकायची गरज पडत नाही, कारण ह्या मसाल्यामध्येच आपण सगळे अखंड स्वरूपातील मसाले वापरून हे वाटण आपण तयार केलेलं आहे। ह्या एकाच वाटणामुळे अनेक प्रकारच्या भाज्या तुम्ही बनवू शकता। वाटण एक भाज्या अनेक असं हे वाटण आहे। एक 8 दिवसाचं वाटण तुम्ही बनवून ठेवू शकता। करायलाही सोपं आणि खायलाही आणि चवीलाही भारी लागतात भाज्या। तर चला आपण सोयाबीनची भाजी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी गॅसवर मी कढई गरम होण्यास ठेवली। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 तेजपत्ता, थोडंसं हिंग टाकायचं। वरून 1 मीडियम बारीक कापलेला कांदा टाकायचा, थोडासा परतून घ्यायचा आणि वरून कांदा सॉफ्ट होण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। जर चमचमीत भाज्या करायच्या असतील तर कांदा मात्र असाच भाजून घ्यायचा। भाज्यांना कलरही खूप छान येतो आणि भाज्याही ग्रेव्हीदार बनतात। इथे मी 2 टोमॅटो, 2 कढीपत्त्याच्या काड्या, थोडीशी कोथिंबीरच्या काड्या, हे तिन्ही मिक्सरला न पाणी टाकता वाटून घेतलंय। आता हे छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं। तर पहा, छान हा टोमॅटो आणि कांदा शिजलाय। कलर बघू शकता, आत्ताच कलर काय मस्त आलेला आहे। टोमॅटो मात्र लालच बघून घ्यायचं, तरच असा कलर छान येतो। पाव चमचा हळद टाकून एक वेळेस परतून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीरही टाकून परतून घ्यायचं। हा मसाला भाजताना मात्र गॅस लो टू मीडियमवरच भाजून घ्यायचं। जितका वेळ मसाला छान भाजून घ्याल तितकीच भाजी ही चवीला अप्रतिम लागते। आता ह्यामध्ये आपण 2 चमचे सोलापुरी ओलं वाटण ह्यामध्ये घालूयात आणि छान ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। ह्या मसाल्यांची भाजी एवढी चविष्ट लागते ना, एक वेळेस करूनच बघा, मगच कळेल। काय होतं, आपण नेहमी तेच कोरडे मसाले वापरत असतो, त्यामुळे सगळ्या भाज्या एकसारख्याच लागतात चवीला। हा थोडीफार भाजी ज्या पद्धतीची असेल त्यामुळे त्याची थोडीफार चवही बदलते, नाहीतर सेम तेच मसाले टाकून भाज्या बनवाव्या लागतात। कधीतरी चवीलाही बदल असावा म्हणून, आणि कधीतरी अशा वाटणाच्याही भाज्या बनवून खाव्यात, तेवढाच खाण्यामध्येही बदल होतो। तर पहा, काय भारी कलर आलेला आहे, बघू शकता। आता ह्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते मसाल्यामध्ये टाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत लो गॅसवरती शिजून घ्यायचा। मसाला शिजतोय तोपर्यंत आपण गरम पाण्यातले सोयाबीन काढून घेऊयात। अजूनही पाणी गरमच आहे, त्यामुळे थोडंसं गार पाणी टाकून सोयाबीन दाबून पिळून घ्यायचे। तोपर्यंत इकडे आपला मसालाही बघू शकता, काय मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। मस्त हा मसाला शिजलेला आहे। आता ह्यामध्ये सोयाबीन टाकून छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि मसाला सोयाबीनमध्ये छान आतपर्यंत मुरला जावा, त्यासाठी 1-2 मिनिटासाठी वरती झाकण ठेवून शिजण्यास ठेवायचं, तेही लो गॅसवरती। तर पहा, 2 मिनिटांनी बघू शकता
सोयाबीन मसाल्यामध्ये छान मुरला गेलेला आहे। अशीही तुम्ही सोयाबीनची सुकी भाजी खाऊ शकता, पण मी इथे ग्रेव्हीदार बनवणार आहे, त्यामुळे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि वरून थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी टाकलेलं आहे। उकळी आलेली आहे। वरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी लो गॅसवरती शिजण्यास ठेवायचं आहे। त्यामुळे सोयाबीनची भाजी चवीला मात्र एकच नंबर होणार बरं का। तर पहा, 5 मिनिटांनी भाजी बघू शकता काय छान तर्री आलेली आहे। ग्रेव्ही बघू शकता काय मस्त झालेली आहे आणि भाजीही आपली तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं। तर पहा काय मस्त चमचमीत झणझणीत अशी सोयाबीनची ग्रेव्हीदार भाजी तयार झालेली आहे। वरून आपण कुठलेही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाहीत। तुम्ही असं हे सोलापुरी पद्धतीचं ओलं वाटण करून भाज्या करून पहा, खूप चविष्ट भाज्या होतात। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून बघायला काय हरकत आहे। करून बघितल्यानंतरच कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।